हेडलाइंस। प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स। झटपट बनवा, टेस्टी खा। हिंदूंना झोपून चालणार नाही, हिंदुत्वाच्या नावावर लूट सुरू, लुटणाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला सरकारला कमीपणा का, उद्धव ठाकरेंचा सवाल। माजी खासदार विनायक राऊतांची सुरक्षा काढली, संरक्षण शाखा 1 कडनं सुरक्षा मागे घेतल्याची माहिती। 30 मे रोजी पत्र पाठवून सुरक्षा कायम ठेवण्याची केली होती मागणी। माझ्या कुटुंबियांवर केलेल्या आरोपांमागे कुणाचं तरी षडयंत्र, षडयंत्रामागे कोण हे लवकरच समोर येणार, विनायक राऊतांची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे। मुख्यमंत्रीपदी 2430 दिवस पूर्ण करत फडणवीस तिसऱ्या स्थानी। जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 वारकरी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। दुर्दैवी घटनेमुळे हळहळ। जेजुरीतल्या अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस, तर हा अपघात अत्यंत वेदनादायी असल्याचं म्हणत व्यक्त केलं दुःख। जेजुरीतल्या वारकऱ्यांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुःख व्यक्त। अपघातल्या मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। राम मंदिर दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची ट्रस्टला नोटीस। सुप्रीम कोर्टानं एसआयटी स्टेटस रिपोर्ट मागवले, पुढची सुनावणी 20 जुलैला। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच ऐतिहासिक म्हणावी अशी नोंद झाली। मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकले। 12 जुलै 2024 पर्यंत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा 2430 दिवसांवर जवळजवळ सुमारे 6 वर्ष 7 महिने पोहोचलाय। ते आता महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ठरलेत। आणि विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्री पदाचा काळ सुरूच आहे, त्यामुळे त्यांच्या नावावरचा हा विक्रम आगामी काळात दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे। असा राहिला आता देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ कसा राहिला तेही आपण समजून घेऊ। देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। देवेंद्र फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री झाले होते, तर पहिला कार्यकाळ त्यांचा पाहिला जातो तो 2014 पासून ते 2019 पर्यंत सलग 5 वर्ष ते मुख्यमंत्री होते। पुढे 19 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यांचा कार्यकाळ केवळ 6 दिवस राहिला। – 2024 मध्ये तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले आणि आजपर्यंत कार्यकाळाला 585 दिवस त्यांचे पूर्ण झालेले आहेत। तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण राहिले होते? वसंतराव नाईक हे 11 वर्ष 78 दिवस मुख्यमंत्री राहिले होते। एकूण 4000 दिवसांच्या वर हा कालावधी जातो। विलासराव देशमुख 7 वर्ष 129 दिवस 2686 दिवस आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा नंबर येतोय 2430 दिवस। आतापर्यंत एकूण 6 वर्ष 7 महिने ते मुख्यमंत्री राहिलेत।
आणि त्यानंतर येत आहेत शरद पवार 2412 दिवस, 6 वर्ष 2021 दिवस, 221 दिवस. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे. पवारांना मागे टाकलं. तिसरे लॉंगेस्ट सर्व करणारे मुख्यमंत्री झाले. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा. नाही, ह्याला म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत नाही. पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकले का? देश घडवला पंडित नेहरू, देश उभा केला शून्यातून. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेरून इथपर्यंत आणला. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. एक नवा विक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. शरद पवार साहेबांचा सुद्धा रेकॉर्ड मोडून ते आज पुढे गेलेले आहे. त्यांच्या या वयामध्ये भरपूर आणखीन यशाचा पल्ला त्यांना गाठायचा आणि म्हणून हे असलेलं उमदा नेतृत्व, महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं, राजकीय त्यांचं आणखीन पुढं भरभराट हो अशी आमच्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं आता 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली आहेत. ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळली आहेत असं सरकारच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं. मात्र आता ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या 92 लाखांवर गेली आहे. मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती. मात्र त्या तुलनेमध्ये ही घट सुमारे 38% इतकी झाली आहे. केवळ आश्वासक प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ही घट झालेली नाही, तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणं होती आणि त्यामुळे संख्या कमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, तर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं आणि 4.5 लाखांपेक्षा अधिक महिलांचं वय 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षाही जास्त होतं. याशिवाय सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना सुद्धा यातनं वगळलं गेलंय. सर्वाधिक अपात्र महिला बीड जिल्ह्यातनं वगळल्या गेल्या. अंतिम लाभार्थी संख्या ही फेर पडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित केली जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय. लाडकीची संख्या घटलीय. कशी घटली ते आपण समजून घेऊ. ई-केवायसी अपूर्ण असणाऱ्या एकूण 50 ते 55 लाख महिला होत्या, तर त्याचबरोबर 12 लाख महिलांचं कौटुंबिक उत्पन्न 12 लाख महिला ज्या होत्या त्यांचं कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त होतं. 4.5 लाखांपेक्षा अधिक महिला अशा होत्या ज्यांचं वय 65हून अधिक होतं. त्याचबरोबर 14,000 तर पुरुष होते. या पुरुषांनी लाभ घेतला होता, त्यांची नावं कमी झाली आहेत. आणि त्याचबरोबर 5 लाख महिला अशा होत्या ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होते, म्हणूनच त्यांचं नाव सुद्धा वगळलं गेलंय. आणि सर्वाधिक अपात्र महिला मात्र बीडमधून समोर येत आहेत. लाडक्या बहिणींचे 92 लाख नावं कमी झालेले आहे. विरोधक सुरुवातीला हे दिलं ना, आता नावं कमी केली जातात. नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे. पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता. ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात. खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही. ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे. तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील
हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची, याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यावधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलं। तब्बल 18 इमारती धोकादायक असल्याचं आढळलं। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेकरता या इमारती रिकाम्या करण्याचा मोठा निर्णय प्रशासनानं घेतलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार लवकरच कारवाई केली जाणार आहे। अजून एक बातमी आहे चंद्रपुरातून। जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसानंतर आता पुन्हा पावसानं उघडीप घेतली आहे, त्यामुळे शेतातील कोवळी पिकं करपू लागली आहेत। शेतकरी चिंतातूर आहे। पिकं वाचवण्याकरता अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत। काही ठिकाणी बांधावरून मोटर सुरू करून दिवसरात्र पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला जातोय। दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत। लवकरच पाऊस पडावा, अन्यथा खरीप पिकांवर मोठं संकट उभं राहील अशी भीती शेतकऱ्याला सतावतीये।